नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ब्रेड आणि कांद्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी चटपटीत नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पण त्याआधी अगर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या तर माझ्या रेसिपीजना लाईक करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही ब्रेड घेतलेले आहेत आणि कांदे घेतलेले आहेत. मग सर्वात आधी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला कांदे हे लांब पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर मी ते 2 कांदे लांब पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर ते आपल्याला एका बाउलमध्ये घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर इथे मी पाव कप बारीक चिरलेला पातीचा कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे दुसऱ्या कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. तर तुम्ही इथे दह्याच्या जागी टॅमॅटो सॉसचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बटाट्याची पण स्टफिंगचा वापर करू शकता. तर आता इथे ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी मैद्याचा नाहीतर बेसनाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि याची घडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ही पेस्ट आपल्याला फार पातळ नाही बनवायची आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे आणि ब्रेड चारी बाजूनी अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला हा ब्रेड जो आहे तो थोडासा लाटून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला ही कांद्याची स्टफिंग भरायची आहे. आणि त्यानंतर या ब्रेडला आता ही गव्हाची आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आहे. तर व्यवस्थित चारी बाजूनी ही पेस्ट लावायची आहे. त्यानंतर हा ब्रेड आता आपल्याला त्रिकोणी आकारमध्ये फोल्ड करायचा आहे. तर मी ही रेसिपी त्रिकोणी आकारमध्ये बनवत आहे. तर तुम्ही ही रेसिपी गोल आकारमध्ये पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने हा त्रिकोणी आकारमध्ये आपल्याला ब्रेड फोल्ड करून घ्यायचा आहे. तर मी ते सगळे ब्रेड त्रिकोणी आकारमध्ये फोल्ड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे ब्रेड घालायचे आहेत तेलामध्ये आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हा ब्रेड दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ब्रेड आणि कांद्याचा वापर करून ही चटपटीत अशी नाश्त्याची रेसिपी बनवू शकता. आणि गरमागरम या रेसिपीला हिरव्या चटणी बरोबर नाही तर सॉस बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर फक्त चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.